मायबाप, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनींनो आणि उपस्थित सर्व गावचे ग्रामस्थ, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी इलेक्शनच्या आधी जेव्हा आलेली तेव्हा खूप टेन्शन होतं आणि ज्या ज्या गावात जायची तिथे तुम्ही मला सांगायचं की तुम्हाला याची गरज नाहीये, आम्ही ठरवलंय. तर तेव्हा मला असं वाटायचं हे नेमकं काय आहे की तुम्हाला याची गरज नाही, म्हणजे या तर येऊ नका कारण आम्ही मतदान करणार आहोत नाही आहोत, किंवा येऊ नका कारण आम्ही ठरवलं की मतदान करणार. ते आज कुठेतरी हश असं झालं, मोकळं झालं आणि आज मोकळ्या मनाने तुमच्या समोर मी याची वाट पाहत होती. आज तुमच्यामुळे आणि देवामुळे ती संधी मला मिळाली. आज भरपूर वेळ घेऊन मन मोकळ्यापणाने तुमच्या समोर आले, मन मोकळं ठेवलंय कारण का तुमचे निवेदन, तुमची समस्या, तुमच्या अडीअडचणी मला ऐकण्यासाठी आजचा हा दौरा आहे, आजची गावभेट आहे आणि अर्थात तुमचे आभार मानण्यासाठी आजचा गावभेट दौरा आहे. मी मनापासून आभार मानते की सत्काराच्या फुलाच्या माळापेक्षा तुम्ही निवेदनाची माळ माझ्या गळ्यात घातली, त्याबद्दल तुमच्या मनात. कारण का एका चांगल्या लोकप्रतिनिधीचं हे चिन्ह असतं की त्याला आपण काम सांगतो. ज्या लोकप्रतिनिधीला कामच सांगितलं जात नाही याचा अर्थ काहीतरी दाल में कुछ काला. म्हणून तुम्ही माझ्यात विश्वास दाखवला आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही जे मतदान केलं ते केवळ प्रणिती शिंदे उभी आहे म्हणून नाही, तुम्हाला बदल पाहिजे होता. तुम्ही मागच्या 2 तर 10 वर्षात जो तुम्हाला त्रास झाला तो कुठेतरी तो दूर करण्याचा होता. तुम्हाला आशा आहे, तुम्हाला अपेक्षा आहे, तुम्हाला त्रास होतोय, तुमची अडीअडचण तुम्हाला दूर करण्यासाठी कोणीतरी आपला माणूस पाहिजे. आणि मी आज विनंती करते की तुम्हाला विनंती किंवा सूचना किंवा निवेदन करते की मला तुमची खासदार म्हणून नाही पण तुमची मुलगी आणि तुमची बहीण म्हणून तुम्ही माझ्याकडे. कारण त्या रक्ताच्या नातीपेक्षा विश्वासाची नाती ही खंड असतात आणि मागच्या 15 वर्षात माझ्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांबरोबर एक विश्वासाचं नातं माझं आणि त्यांचं घडून आलं. या बीजेपीच्या लोकांनी खूप प्रयत्न केला माझ्या त्या मतदारसंघात आणि माझ्यामध्ये एक प्रकारची दूरी निर्माण करण्याचा. अर्थात त्यांनी तिथे खूप ध्रुवीकरण केलं, माझ्या मतदारसंघात खूप प्रयत्न केला, पण तरी एवढं ध्रुवीकरण करून खरं तर गावाची लोक हुशार असतात, तुम्हाला झळ पोचली आहे म्हणून तुम्ही बीजेपीच्या मतदानाच्या विरोधात मतदान केलं. शहरातली लोक थोडीशी ध्रुवीकरण आणि ह्या सगळ्या गोष्टींना थोडेसे ह्याच्यात येऊ शकतात, पण तुम्ही नाही आलात. आणि भाजपनी शेवटी तीच खेळी खेळली. त्यांना जातीयवाद, धर्म, पात ह्याच्यावरच राजकारण करायचं आणि माझ्याच लोकांना माझ्यापासून दूर न्यायचं. पण नातं घडतंय विश्वासाचं आणि माझं आणि तुमच्या ह्या नात्याची ही सुरुवात आहे. आणि मी कितीही भाषणं केली, मी कितीही वेळा बोलली की मी तुमच्या मनापासून आभार मानते, तरी ते आभार तेव्हाच मानले जातील, तरी ते ऋण तेव्हाच फेडले जातील जेव्हा शब्द नाही पण कामाच्या माध्यमातून मी ते ऋण फेडीत, तेव्हाच ते खरं तर आभार मानले जाईल. ही हा माझा विश्वास आहे आणि हे माझं मत आहे. जर कामच केली नाही आणि येऊन फक्त भाषण दिले म्हणले मी तुमची आभारी आभारी, तर काय उपयोग. जेव्हा कामं होतील, जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यातली जी अडीअडचण आहे, अडीअडचण दूर करण्यास मी काय देव नाहीये, तो तिथे जो बसलाय तोच दुःख दूर करू शकतो, तोच संकट मिटवू शकतो. मी देव नाहीये, पण तुम्ही मला एक माध्यम म्हणून निवडलंय. एक माध्यम असतं आणि खासदार बनणं म्हणजे किती मोठं माध्यम आहे. मी आमदार होती 15 वर्ष म्हणून मला आता कळते की खासदार म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. जे आमदार नाहीये त्यांना नाही माहिती, कारण का आमदाराचा मतदारसंघ हा 3-4 लाखाचा असतो, त्याच्या 6 पट हा खासदाराचा मतदार. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे खासदार बनणं. आणि जर एवढी मोठी दिलेली जबाबदारी जर कोणी वाया घालत असेल तर लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप नसू शकतो.
आणि तेच मागच्या 2 खासदारांनी केलं. तुम्ही त्यांना एवढा विश्वास, खरं तर ते फिरले पण नाही, न फिरता पण तुम्ही त्यांना मतदान केलं, म्हणजे किती मोठ्या मनाचे ना तुम्ही. पण जेवढं बस आणता तेवढं धाडकन खाली पण पाडतं. ती ताकद आहे तुमच्यात. तो फक्त कामच नाही, पण तुमचे अधिकार काय ह्याची पण आठवण आणि ह्याची पण जाणीव करून देण्यासाठी मी तुमच्यात आले. कारण का मी काँग्रेसची खासदार आहे आणि रस्ता, पाणी, ड्रेनेज, सभामंडप त्या चौकटीच्या बाहेर जाऊन पण मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे की जिथे समाजामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असेल तिथे लोकांना एकत्र ठेवणे. जिथे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तिथे शेतकऱ्यांची फसवणूक जी असेल किंवा त्रास असेल ते दूर करणे. जिथे लोक त्यांचा अधिकार विसरले असतील, कोणता अधिकार? लोकप्रतिनिधींवर वचपा असायला पाहिजे, छडी असली पाहिजे तुमच्या हातात, कान धरून मला खाली बसवण्याचा तुमच्यात अधिकार आहे. कारण लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे. मी खासदार असेल माझ्या घरी, इकडे मी तुमची सेवक आहे, इकडे मी तुमची नोकर आहे. आणि हीच विनम्रतेची भावना सतत माझ्या मनात आहे आणि असायला पाहिजे. ह्याची खबरदारी तुम्ही ठेवा. कारण काम केलं तर वाह जरूर केला करा, त्याची पण गरज नाही आहे. पण काम नाही केलं तर काम धरून खाली बसतो, तो अधिकार ठेवा. कारण मी काम करण्यासाठी इथे आले, मी काही सत्तेसाठी किंवा लोक माझ्या पाठी फिरावे किंवा 10 गाड्या फिरण्यासाठी मी आलेले. अजूनही लोक म्हणतात की काय तुम्ही एकटेच येता खासदार झालात तरी, तुम्ही 10 गाड्या मागे आणत नाही. पण मला ती सगळ्याच नाही आली. तर मी बॉडीगार्ड घेत नाही माझ्याच मतदारसंघात. माझ्या लोकांची काय घाबरायचं म्हणून मी बॉडीगार्ड घेत नाही, मी पोलीस घेत नाही. हे पोलीस जे आज आलेत ना ते तुमच्यासाठी आलेत, माझ्यासाठी नाही. हे समस्या निवारणासाठी आलेत. तर मी अशी लवाजमा घेऊन फिरत नाही. मी आणि तुम्ही आणि तुमची कामं एवढंच माहिती आहे. माझ्या आणि तुमच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही आत्ताच सांगितलं. आणि तुम्हाला पण माझ्याकडे येण्या कोणाच्या शिफारशीची आणि वसुलीची वशिल्याची गरज नाही आहे. मी विनंती करते, काही असेल तर डायरेक्ट फोन करा किंवा मला येऊन भेटा. तुम्हाला मला यायला भेटायला वेळ नसेल मला फोन करा, मी माझी लोक इथे पाठवते तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि हीच गेले 15 वर्ष माझी काम करण्याची पद्धत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांना माहीत वाटून घेण्याची गरज नाहीये. त्यांना जिथे त्यांचं महत्व असणारच आहे, तुमचं महत्व कमी होणार नाही. पण आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करतोय ही भावना असायला पाहिजे. आणि म्हणून अधिकाऱ्यांना पण सांगते, जेवढे अधिकारी माझ्या सोबत आले सकाळपासून त्यांना जेवण पण नाही आहे बिचाऱ्यांना, पण ही खरी लोकसेवा आहे. ही खरी लोकसेवा आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते की लोकांशी जेव्हा कामं करायची असेल तेव्हा हलगर्जीपणा नका करू. माझं ध्येय, मी सत्तेसाठी आली नाहीये राजकारणात, मी लहानपणापासून बघितली असं. आणि माझे काही कारखाने नाही म्हणून मला त्याचं टेन्शन, प्रॉफिट लॉसचं टेन्शन पण नाही. मी माझी लोक, माझी काम 24 तास तुमच्यासाठी आयुष्य वाहून दिलेलं आहे आणि तेच मी करणार शेवटच्या श्वासापर्यंत. आणि मी कमिशन, टक्केवारी वगैरे कधीच केलं नाही, ना वडिलांनी केलंय ना मी केलंय. म्हणून अधिकारी पण जर माझ्यासोबत माझ्या सोलापुरात काम करायचं असेल आणि जर तुमचं ध्येय आणि माझं ध्येय सेम असेल तर आपण काम करूया. नाही तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली मागून घ्या, मी पहिले शिफारस करतो. माझ्याकडून तुम्हाला त्रास होणार नाही, पण माझ्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका एवढी तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करते. जर माझ्या लोकांना कोणी त्रास दिला तर तुमचं आणि माझं गाठ 36 चापडा. बाकी मी कोणाचं वय काही घेत नाही. मी सांगितलं मगाशी पण गावात की मी कधी हक्कभंग आणला नाही अधिकाऱ्यांवर 15 वर्षात. हक्कभंग म्हणजे माहिती आहे ना काय? विधानसभेमध्ये प्रत्येक आमदाराकडे किंवा लोकसभेत खासदाराकडे एक आयुध असतं. हक्कभंग आणू शकतो आपण अधिकाऱ्यांवर जर त्यांनी काम केलं नाही तर. आणि मग तो अधिकारी सस्पेंड होतो आयुष्यभर, म्हणजे त्याला काही नाही. तर ते बरेच आमदार आणतात, पण मी किंवा माझ्या वडिलांनी असं सुडाचं राजकारण कधीच केलं नाही आहे. कारण का आम्हाला माहिती आहे की प्रशासन आणि राज्यकर्ते हे एका नाण्याचे 2 बाजू आहेत. आम्ही हातात हात घालून काम केलं पाहिजे, पण त्याच्यासाठी त्यांचं आणि माझी इच्छाशक्ती तीच असायला पाहिजे लोकांचं काम. तर तुमची पैसे कमवायचे असेल, माझी इच्छाशक्ती लोकांना काम करायची असेल तर आपण नाही करू शकत. आणि म्हणून कसं असेल
तुम्ही तुमची नोकरी बदला नाही तर जिल्हा बदला, एक काहीतरी करा अशी मी त्यांना विनंती करते. पण लोकशाहीवर किंवा संविधानाची शपथ घेऊन मी इथे आले, त्याची जाणीव मला आहे. आणि तुम्ही पण क्लास 1 असाल, क्लास 2 असाल, तुम्हाला पण देश सेवा करायची होती म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला. तुमच्या कोणत्याही कार्याने लोकशाही किंवा संविधानावर कलंक पोचू देऊ नका एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करते. आणि म्हणून संवेदनशीलता आणि सहानुभूती हे 2 भावना मनात घेऊन आपण लोकांचं आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याचं, ग्रामस्थाचं, मायमाऊलीचं, युवकाचं काम करणं, दीनदलित अल्पसंख्याकांचं काम करणं हे महत्वाचं आहे. मी आतुरतेने वाट पाहत होती की आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, पाण्याचा, दुधाच्या दराचा, पीक विमाचा असेल, PM किसानचा असेल, हे विषय मी कधी लोकसभेत मांडते. आणि तुम्ही मला ती संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करीन हा शब्द मी तुम्हाला देते. तुम्ही अनेक प्रश्न आज माझ्या समोर मांडले, ते निवेदन घेऊन त्याच्यावर माझं पत्र जोडून त्या संबंधित अधिकाऱ्याला फोनवर बोलून जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं ही माझी पद्धत आहे. पण मला तुमच्याकडून पण काहीतरी अपेक्षित आहे, काळजी करू नका. फक्त ज्यांनी अर्ज दिले त्यांनी पाठपुरावा करावा. एकदा नाही 10दा जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत संपर्कात राहावं, फोन करावा, या तर येऊन भेटावं किंवा SMS करावं, किंवा गावातला एक 5 लोक नेमा जे आठवड्यातून एकदा माझ्याकडे पाठपुरावा करायला येतील. 15 दिवसातून एकदा मी पंढरपूर शहरामध्ये बसणार ऑफिसमध्ये तालुका अध्यक्षांच्या, आणि तुमची सगळ्यांना तुम्हाला भेटणार व्हॉट्सअपवर. म्हणून आम्ही तुमचे नंबर घेतोय, तुम्हाला सगळ्यांना फक्त व्हॉट्सअपने पण फोन करून पण सांगणार. मी प्रयत्न करणार की 3 महिन्यातून एकदा अशी चक्कर, आताची जी चक्कर, आणि मी प्रत्येक गावात येते, गड वाईज किंवा गट वाईज नाही, मी सगळ्या गावात येणार आहे. आणि दर 3 महिन्यांना मी प्रत्येक गावात येण्याचा प्रयत्न. तर मी जसं म्हणाले ह्याच्याशिवाय माझं दुसरं कामच काय, म्हणून तुम्हाला मी भरपूर वेळ देईल. कामं नाही झाली तर नाराज नका होऊ, पाठपुरावा करा. आणि कामं नाही झाल्याचं एकच कारण असतं, अधिकाऱ्यांनी साथ नाही देणं. म्हणून अधिकाऱ्यांनी साथ द्यावा, म्हणजे तुमचं पण काम आम्ही सोपं करतो. आणि विलंब होतो काही कामं करण्यात, कारण का सरकार जे BJP सरकार आहे ते आपला त्यांची आणि माझी विचारसरणी वेगळी आहे. तसं नाही, म्हणजे मी विरोधी पक्षात असून सुद्धा दर देऊ शकते आणि कामं करून घेऊ शकते. विधानसभेत तसं केलं, पण त्यांची कामं करण्याची मानसिकता नाहीये. मी बघितलं की PR किसान योजनाचे तुम्हाला फक्त 2 हप्ते मिळाले, 3रा 2000चा हप्ता अजून मिळालाच नाहीये. आणि अधिकारी म्हणतात केंद्र शासनाकडून आला नाहीये. ट्रॅक्टरचं अनुदान पण ट्रॅक्टर घेऊन 1-1 वर्ष झालंय, आणि ते DBT आहे आणि त्याचं बिलच अजून तुम्हाला मिळालं नाहीये. द्राक्षाचं कव्हर मिळतं, त्याचं पण अनुदान हे केंद्र शासनाने कोणतेही पैसे अजून रिलीज केले नाहीये. तर मला आता खूप चांगले मुद्दे भांडायला मिळाले आणि मी भांडते. चिकाटी आणि जिद्दीने मी भांडणार, आणि आता समोर ते सगळे 2 लोक दिसतात तर मी भांडणार. लोकसभेत 2 लोक म्हणजे माहिती आहे ना, BJP वाले एकापेक्षा एक आता निवडून एकदम ओके. तर मी नक्कीच तुमची सगळी कामं करणार आहे, फक्त पाठपुरावा त्या पद्धतीत राहू दे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते. कामाच्या माध्यमातून मी ऋण नक्कीच फेडीन, व्यक्त करीन. आणि तुम्ही 7 खात्याचा जो मुख्य प्रश्न या ठिकाणी मांडला, म्हणजे अनेक प्रश्न आहेत. 26 महिने पाहिजे संजय निराधारचा विषय, तुमचे फॉर्म पाण्याचे कॅन्सल झाले पाहिजेत, नाही तर बिलं निघतील. DPचे अनेक विषय आहेत इकडे, अर्थात सुरुवातीला MIDCचे विषय, आषाढी वारीचे विषय असेल, अनेक सगळे लेखी माझ्याकडे आहेत आणि सगळ्यावर निवारा मी करीन. एवढे मी तुम्हाला पॅसेंजर ट्रेन रोज इथे रोज असायला पाहिजे. तर हे सगळे विषय, अनेक विषय सगळे आहेत, काळजी करू नका, सगळे आहेत. आणि फक्त तुम्ही पण पाठपुरावा तेव्हा मी खूप पाठपुरावा केली ना, मग असं नका म्हणून किती वेळा फोन करते. तर एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगते. आणि आपण एवढं मोठं 80%पेक्षा 75%पेक्षा जास्त माझ्यात विश्वास ठेवलात आणि आशीर्वाद दिलात आणि मतदान दिलं. हे तुम्ही दिलेलं मतदान मला त्याची जाणीव आहे. आणि
मी ते कधीच वाया जाऊ देणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन देते, वचन देते. तुमची मुलगी या नात्याने, तुमची बहीण या नात्याने, आणि आपली रजा घेते. आणि मी नानांचे जेवढं स्वप्न होतं आपल्या तालुक्यासाठी ते सगळे येणाऱ्या दिवसात आम्ही पूर्ण करू. मी दुसरं काही पक्षाबद्दल म्हणाली तर मला त्यांना अडचण जाण्याचं नाहीये, म्हणून मी ते काही बोलत नाही.